पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश सगळीकडे काय होणार आहे, 21 तारखेपासून हा पावसाचा जोर ओसरणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये म्हणजे 21, 22, 23, 24च्या दरम्यान राज्यात हवामान कोरडं राहणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात आहे। 21 तारखेपासून राज्यातला पावसाचा जोर ओसरणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात आहे 21 पासून। पण त्याच्यानंतर काय होणार आहे, राज्यामध्ये 26 तारखेच्या नंतर राज्यात परत पावसाचं पुनरागमन होणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात आहे। राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये तुम्ही काय करा, 21 ऑगस्टला पाऊस उघडल्याच्या नंतर 21, 22, 23, 24, 25 पर्यंत शेतीचे कामे करून घ्या। सोयाबीनच्या शेतामध्ये पाणी साचायला असेल तर त्याच्या सुपर फॉस्फेट फेका, त्याच्यामुळे तुमचं शेत लवकर हडकून जाईल, म्हणून लक्षात घ्यायचं। आणि त्याच्यानंतर फवारण्या करून घ्या, कापसाला देखील खतं टाकून घ्या, म्हणून हे लक्षात येतं। त्याच्यानंतर 26, 27, 28च्या नंतर परत एकदा पाऊस सुरू होणार आहे, पण तो पाऊस एवढा काही मोठा नसणार आहे, म्हणजे एवढा काही अतिवृष्टी मुसळधार सारखा नसणार आहे, त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही। पण हे पाऊस तुम्हाला सांगतो 26, 27, 28च्या नंतर जो येईल ना, ते काय होणार आहे, नागपूर जिल्हा, वर्धा जिल्हा, त्याच्यानंतर अमरावती जिल्हा, यवतमाळ जिल्हा, वाशिम जिल्हा, अकोला जिल्हा, नांदेड जिल्हा, परभणी जिल्हा, बुलढाणा जिल्हा, अकोला, त्याच्यानंतर जालना जिल्हा, संभाजीनगर, जळगाव जिल्हा, अहिल्यानगर, त्याच्यात मुंबई, पुणे, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव या पट्ट्यामध्ये 26, 27 हा पाऊस राहणार आहे। त्याच्यानंतर परभणी जिल्ह्यापर्यंत राहील काही, त्याच्यानंतर बीड जिल्ह्यात देखील आहे। आणि त्याच्यानंतर काय होणार, 28, 29च्या नंतर थोडा पाऊस काय होईल, महाराष्ट्रामध्ये विखुरलेला स्वरूपात राहील, म्हणून हे लक्षात येतं।